नमस्कार मंडळी, मॉम्स किचन जॉय आपल्या या चॅनलवर आज आपण खारं वांगं टाकलेलं आहे. आईच्या पद्धतीचं हे खारं वांगं आहे. ॲक्च्युली आईच बनवत आहे. आई थोड्या दिवसासाठी माझ्याकडे आली होती. मग आई घरी आल्यावर आपल्याला माहिती आहे आपली आईच बनवते ना आपण आई तर खातो. तर आई म्हटली मी खारं वांगं बनवते. तर मी म्हटलं ठीक आहे तू बनव, मी रेकॉर्ड करते. मग आईनं काय केलं, खोबरं खिसून घेतलं, थोडंसं खोबरं, सुकं खोबरं, अर्धा वाटीभर खोबरं कढईमध्ये भाजून घेतलं. आता ही आमची जी भाजी आहे ते 3 लोकांसाठी आहे म्हणून 4 ते 5 वांगी घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या फॅमिलीप्रमाणे घेऊ शकता. आता कढईमध्ये तेल टाकून तिने 7 ते 8 मिरच्या छान भाजून घेतल्या. आता आपल्याला वांग्यामध्ये जे वाटण तयार करायचं आहे त्याच्यासाठी 1 वाटीभर भाजलेले शेंगदाणे घेतले. त्याच्यामध्ये त्या हिरव्या मिरच्या, लसूण, आपण जे खोबरं भाजून घेतलेलं आहे अर्धा वाटी ते घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली. थोडीशी नाही, भरपूर टाकली कारण गावची कोथिंबीर होती. त्याचं छान वाटण तयार करून घेतलं. आता कढईमध्ये तेल गरम करून जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला 1 कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा. तो छान भाजेपर्यंत, सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला जे वाटण आहे त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला, हळद आणि मीठ टाकायचं आहे. थोडीशी मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे म्हणजे थोडासा तिखटपणा वाढेल. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा आईनं टाकलं आणि थोडंसं तेल टाकलं आणि व्यवस्थित ते एकजीव करून आपल्याला वांग्यामध्ये हा मसाला भरायचा आहे. अगदी छान वांगं झालं होतं. व्हिडिओ उशिरा टाकलेला आहे. 5 ते 6 इथे वांगे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या हिशोबाने घेऊ शकता. मस्त पद्धतीने अगदी माझी आई छान वांगी भरत होती. तर व्यवस्थित वांगी भरून घ्यायची आहेत आपल्याला. वांगी भरेपर्यंत एक विनंती आहे, तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आईने व्यवस्थित वांगी भरून घेतली. तोपर्यंत आपला कांदासुद्धा भाजत आहे. आता आपल्याला ही वांगी छान कलर येईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत. वांगी भरून झाल्यानंतर तेलामध्ये छान तिला फ्राय करायचं आहे. तर बघू शकता आपलं कांदा छान भाजलेला आहे. याच्यामध्ये आता वांगी आपल्याला सगळी टाकून घ्यायच्यात आणि व्यवस्थित त्या वांग्यांना कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्येच ते वाटणसुद्धा टाकायचं आहे आणि चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. कुकरमधल्या वांग्यापेक्षा कढईमधली वांगी अगदी चविष्ट लागतात आणि हेल्दीसुद्धा असतात. म्हणजे चविष्ट तर लागतातच, पण कुकरपेक्षा कढईमध्येच वांगं करावं. 1-5 मिनिट जास्त लागतात, गॅस जातो ठीक आहे, पण वांगी छान पण लागतात आणि पौष्टिकसुद्धा असतात. कुकरमधल्या गोष्टी शेवटी जास्त शिजलेल्या किंवा हेल्थवाईज चांगल्या नसतातच कुकरमधल्या. आता स्टीलचं कुकरचं फॅड निघालेलं आहे म्हणून ठीक आहे, पण कढईमधल्या सुद्धा वांगी छान लागतात. तुम्ही ट्राय करा कढईमध्ये बनवून. थोडेसं 5 मिनिट उशीर लागतो, 5 ते 7 मिनिट. तर बघू शकता छान वांगी परतून घेतली. याच्यामध्ये आपल्याला जे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आहे ते टाकलेलं आहे आणि आपल्याला जेवढं पातळ पाहिजे वांगं तेवढं पाणी टाकायचं आहे. थोड्या वेळानं शिजल्यावर हे घट्टच होतं, त्यामुळं एक उकळी फुटली की आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक 10 ते 12 मिनटामध्ये अगदी छान अशी वांगी तयार होतात. थंड झाल्यावर तर तो मसाला घट्टच होतो. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय, मस्त रहा.